नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोककलावंत शाहीर विकास मंडळ परभणी यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्सव 2026 विनामूल्य समाज प्रबोधन संस्कृती कार्यक्रमाचा समारोप दिनांक 28/2/2026 रोजी शहरातील राहुलनगर येथील समाज मंदिरामध्ये करण्यात आला. रामजी सुभेदार सभागृह राहुलनगर परभणी या ठिकाणी हा समारोप 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता पासून ते 3 वाजेपर्यंत करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आयोजक लोककलावंत शाहीर विकास मंडळ परभणी यांच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आयुष्यमती अनिताताई सरोदे, विभागीय दक्षता समिती अध्यक्ष जिल्हा कार्यालय परभणी आणि सामाजिक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या आयुष्यमान रानूबाई वायवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोककलावंत शाहीर विकास मंडळाचे अध्यक्ष शाहीर काशीनाथ उबाळे, अध्यक्ष किशन सावने, सचिव सुरेखा साळवे, सहसचिव विजय घोडके, कोषाध्यक्ष नामदेव ढेपे, सदस्य भास्कर कांबळे, संतोष भांगे आदींची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष्यमान प्रेमलता साळवे, आयुष्यमान भारतीताई तलवारे, आयुष्यमान शालिनीताई सावने, आयुष्यमान गयाबाई हजारे, मंगलबाई मस्के, आयुष्यमान मालनबाई कांबळे, आयुष्यमान आशाभाई दवणे, आयुष्यमान पंचफुला मस्के, आयुष्यमान शोभाबाई इंगळे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे फोटोचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कलाकारांचा जो मोफत गायनाचा कार्यक्रम खेडोपाडी घेण्यात आला त्याचा समारोपच्या वेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भीमगीताचा कार्यक्रमही संपन्न झाला. जिल्ह्यामध्ये जेवढ्या कर्मचारी महिला आहेत, इथं माझ्या सहकारी प्रेमलता साहेब डिपार्टमेंटचं काम करतात, त्यांना माहिती आहे. हे खूप मोठं पद आहे. जेवढ्याही कर्मचारी महिला असतील त्यांच्यावर जर अत्याचार झाला असेल तर त्या डायरेक्ट महिला व बालकल्याण कलेक्टर ऑफिसला करतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे माझ्याकडून होतं. परभणी जिल्ह्यामध्ये आज 5 वर्षासाठी माझी नियुक्ती झालेली आहे आणि या नियुक्तीमुळे जास्तीत जास्त समाजातील पीडित महिलांना न्याय मिळवण्याचं काम हे माझ्या शासनानं थोपवलं आहे. त्याला मी पूर्ण प्रयास देण्यास कटिबद्ध आहे. या कार्यक्रमाला मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं, तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. जय भीम, जय. आजचा जो हा कार्यक्रम आहे त्यागमूर्ती
रमाईच्या जयंत्योत्सव समितीच्या वतीने इथं संस्थेचे संस्थापक आदरणीय उबाळे सरांनी हा जो कार्यक्रम घडवून आणलाय, उबाळे सर आणि त्यांचे सहकारी यांनी विनामूल्य प्रत्येक गावागावामध्ये जाऊन हा कार्यक्रम घडवून आणलाय. कुठेही एखाद्या रुपयाची अपेक्षा न करता की बाबा हे माझं सामाजिक दायित्व आहे आणि ते मला निभावावंच लागणार आहे, मला समाजाच्या प्रती काही ऋण आहे तर ते मला फेडावे लागणार आहे. त्यांच्या मनामध्ये उद्देश होते, त्यांचं मनापासून पूर्ण समाजाच्या वतीने मी आभार व्यक्त करते. आजचा कार्यक्रम अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम आहे, आज त्याची सांगता आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या ज्या मुली आहेत कांबळे, मनीषा कांबळे असतील किंवा भारतीताई असतील, ज्या अतिशय आपल्या संगीतबद्ध सुरमय अतिशय सुंदर सुमधुर गायनातून जनजागृतीचा कार्यक्रम करत असतात, या लेखींबद्दल मला स्वाभिमान वाटतो. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला केव्हा कळाले? अनेक कार्यक्रमामधून, अनेक गीतामधून, अनेक संगीतामधून वामनदादा कर्डक यांनी त्यांचं प्रबोधन केलं आणि 10 पटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो पटीनं समाजापर्यंत नेण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. संगीतकार साहित्य तुमचे जेही कलावंत आहेत, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात. माझ्या बांधवांना या कामाबद्दल अतिशय हार्दिक शुभेच्छा. असेच त्यांनी कार्यक्रम करावेत. पुढील वर्षामध्ये माता रमाईचे कार्यक्रम आपण सगळे विचार विनिमयाने खूप मोठ्या प्रमाणात करू आणि त्याला माझं सहकार्य माता रमाईनं बाबासाहेबांना एवढं सहकार्य केलं, त्या माऊलीचं दुसरं काही मी सांगत नाही. काहीतरी लोक म्हणतात की तिला साडी नसती, भली हो साडी होती. माय रमाई जगाची माय होती, 7 कोटी जयंतची माय होती, बाबासाहेब बाप होती. आज ज्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, माय मागणे हो तुम्हाला शाळाच माहीत नव्हती, भजनी व शाळेचं धोरण माहीत नव्हतं, परंतु माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य हे आपल्याला शाळा दाखवली. म्हणून माता रमाईच्या जयंतीसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. आणि तुम्ही सुद्धा शिक्षण शिकून मुलीला शिक्षण जास्त शिकू द्या, मुलाला शिकू द्या. त्यांचे बाबासाहेब सावित्रीबाई फुले आणि माता रमाईवर संस्कार पडतील. माता रमाईकडे माता रमाईवर श्री नाही, फुगली नाही. बाबासाहेबांना जसं जसं बाबासाहेबाला काम लागलं तसं तसं रमाईनं बाबासाहेबाला सहकार्य केलेलं आहे. कधी म्हणले नाही तुम्ही बाहेर गावाला गेले ना, काही तुम्ही आले नाही ना, घरात काही नाही, सर्व होतं. आणि सर्व असून खरं तर हे माता रमाईचा आपल्या उपकार आहे सगळ्या जगावर. कोटी हे आपल्याला पुरणार नाही. बाबासाहेब माता रमाईचे उपकार महिलांना विनंती आहे. आज या ठिकाणी तुम्ही याच्यावर आनंद वाटत आहे. तुमच्या अंतकरणात, शरीरात, मनात, ध्यानात, डोक्यात आणि विचारामध्ये भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला मोहरबाई आठवती म्हणून या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेले आहात. आज तुम्हाला एक मी जास्त बोलत नाही, बाकी तब्येत बरोबर नाही, एक माझी वय झाली. महिलांना विनंती आहे की धार्मिक सामाजिक कार्यात कमी पडू नका. आपल्यामध्ये जे काही महिला भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाईला सोडून देवाधर्माला मायबाईचा असं तिला झडकून मोकळं करावं पाहिजे. आपला धर्म जगात मोठा आहे. आपल्या धर्मासारखा कोणताच धर्म नाही, धम्म नाही. बाबासाहेबांनं आणि भगवान बुद्धानं फार कष्टाला आपल्याला हे माणसात बसवलेलं आहे. तुम्हाला जाण नाही.
तुम्हाला काही माहिती नाही ते जाणून मला माहित आहे. मी शेण काढ शेण मला रुग्ण नेसायचं त्या काळात बाबासाहेब महिलांना जात होते. मी खुरपायचा सगळे आम्ही महिला म्हणायच्या बाबासाहेब पाहिजे माझ्या नाही वराय नाही पण महिला मंदिर जायला बाबासाहेब मिळाले तर आम्ही खेड्यात पण आम्ही खेड्याला होतो तिथे आमच्याकडं नाही. आज या ठिकाणी आमच्या संगतेबाई आदर्शी ह्या महिला सगळ्या सुशिक्षित दिसत आहेत. माय मावलेला माझी विनंती कृपया करून कोणीपर्यंत मला जात असेल तर तुमचं अडवायचं काम नाही. म्हातारा बाईसाठी आपण एकत्र बसलो वरती नव्हत्या या मागणीचे किती उपकार. बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना केली अरे जगात कोणी येणार नाही आणि येणार नाही. कोटी एका माणसाला सांगितलं माय बाप्पा तरी मला चांगलं शिकलेले मला सांगत नाही. मी माझा नाव सांगत नाही. अरे मला म्हातारे झाले 33-36 गावाला मंत्राच्या काळात मी भेटी दिल्या. 5 गावामध्ये जाऊन पाहिला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बसवलेले हात या बाबासाहेबांच्या भगवान मताच्या पुण्याईनं योगरी येतवता पोलीस आरामपूर मागं लागत रात्रभर बसून या पुतळे बसवले. तुम्हाला यादी दाखवी सगळ्याला एक दिवस धम्माचं काम करा. धम्माचं आपलं जीवन आहे. धम्माचं आपल्या मुला बाळाला मुलीला शिक्षण आहे. आपणाला बाबासाहेबाशिवाय भगवान बुद्धाशिवाय पर्याय नाही जगातच नाही. हे लोक काही मला वाटते काही करतात हे करत नाही.